पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे। सेल्टर फाउंडेशन व पंचतत्व सेवा संस्था संचालित शांतिरतन विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत 22 जानेवारीला पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोराने मंदिरातील मूल्यवान मूर्ती व पूजेचे साहित्य चोरून नेले आहे। या चोरीत एकूण सुमारे 55,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोराने शाळेतील प्रार्थना व पूजास्थळी ठेवलेली 2.5 फूट उंचीची सफेद रंगाची सरस्वती देवीची मूर्ती तसेच 7 इंच उंचीची पितळेची लक्ष्मी देवीची मूर्ती, 7 इंची पितळेची कालिका माता देवीची मूर्ती तसेच तेथील स्टीलचा दिवा व ग्लास असा मुद्देमाल चोरी केला आहे। सरस्वती देवी ही ज्ञान, विद्या, कला व बुद्धीची देवता मानली जाते। शाळा, महाविद्यालय व शिक्षण संस्थांमध्ये सरस्वती देवीची विशेष पूजा केली जाते। विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि ज्ञान प्राप्तीसाठी देवी सरस्वतीचे पूजन महत्त्वाचे मानले जाते। त्यामुळे शाळेतील सरस्वती देवीची मूर्ती चोरीला गेल्याने शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। कासा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। सदर शाळा सेल्टर फाउंडेशनच्या माध्यमातून अभिनेत्री, निर्मात्री व लेखिका तृप्ती भोईर आणि शीतल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते। या चोरीच्या घटनेबाबत त्यांनी न्यूज पोलीस रिपोर्टरशी संवाद साधत तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। शैक्षणिक संस्थेतून देवी देवतांच्या मूर्तीची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे। पालघर जिल्ह्यामध्ये चोरी, घरफोडीचे प्रमाण आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। तसंच बघायला गेलं तर आत्ताच जे पालघरचे यतीश देशमुख सर आहेत SP, त्यांनी आत्ताच कार्यभार सांभाळल्यापासून पालघरमध्ये चोरी, घरफोडीचे जे प्रमाण आहे, जे चोरी करणारे आहेत त्यांना, चोरांना पकडण्यामध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे। तर आज आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी सुद्धा चोरी झालेली आहे। जी विद्येची आपली सरस्वती माता असते तिची चोरी झालेली आहे। तर ह्या संदर्भामध्येच आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत, त्यांनाच विचारा सर नक्की चोरी कधी झाली, काय झाली? प्रथम तुमचं नाव काय आहे आणि शाळेचं नाव काय आहे? माझे नाव देऊ बाबजी डुकले, मी ह्या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम करतो आणि 21 तारखेला माझ्या जो काही वाचवण आहे त्याच्या म्हणण्यानुसार 21 तारखेला 2 वाजेपर्यंत ही मूर्ती इथे होती, परंतु नंतर त्यांना काही डुलकी लागली की काय लागले याच्यामुळे त्यांच्यानंतर लक्षात आलं नाहीत। आणि नंतर मी सकाळी 7:30च्या सुमारास शाळेवरती आल्यानंतर माझ्या शिपाईबाईंनी त्यांनी सांगितलं की सर देवीची मूर्ती नाहीत। हे मला कळाल्यानंतर मला धक्काच बसला आणि ऑफिसमधून मी आलो आणि बघतोय तर इथं ज्या काही सरस्वती देवी, कालिका माता आणि ह्याच जमिनीमध्येच जी काही मूर्ती सापडलेली होती की जी जमिनीची मालक होती ती देवी म्हणजेच लक्ष्मी देवी, ह्या तिन्ही मूर्त्या ह्या गायब होत्या। मी आसपास चौकशी केली, शोध घेतला, माझ्या शाळेतील शिक्षकांनी शोध घेतला, विद्यार्थ्यांनी शोध घेतला, परंतु ते काही आम्हाला निदर्शनास आलं नाहीत। आणि नंतर मी मग आमच्या ट्रस्टी की ज्या ॲक्ट्रेस आहेत तृप्ती भोईर मॅडम तसेच शीतल निकम मॅडम ह्यांना मी कळवलं आणि नंतर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि नंतर मी कासा पोलीस स्टेशनला कळवलं। मूर्तीची स्थापना कधी झाली होती? 9 ऑक्टोबर 2025 रोजी मूर्तीची स्थापना झालेली होती। कासा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही स्वतः गेलेले? मी स्वतः गेलो। मग त्यानंतर काय झालं? पोलीस कंप्लेंट केल्यानंतर? त्या कंप्लेंट केल्यानंतर स्वतः पाटील साहेब येऊन आणि त्यांनी घटनास्थळी बघितलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 तारखेला स्वतः SP साहेब आलेत, फॉरेन्सिक लॅब आल्या आणि फिंगरप्रिंटचे जे काही एक्सपर्ट होते ते सुद्धा येऊन गेले। आपल्यासोबत शाळेच्या ट्रस्टी आहेत। मॅम तुमचं नाव काय आहे आणि ह्या शाळेचं पूर्ण नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर आहे आणि माझ्यासोबत शीतल निकम मॅडम आहेत आणि आम्ही दोघीजणी शेल्टर फाउंडेशन नावाची संस्था चालवतो आणि ह्या शाळेचं नाव आहे शांतिरतन विद्या मंदिर। तुमचं शाळेशी कधीपासून नातं झालेलं आहे एकंदरीत?
ह्या शाळेशी आमचं जे नातं जुळालेलं आहे ते किती 8 महिने झाले असतील. 8 महिने झाले. 8 मे महिने. महिन्यात म्हणजे गेल्या 2025 16 मेच्या वेळी आम्ही केलं. 16 मेच्या. मग ही जी घटना झालेली आहे एकंदरीत कशा प्रकारे झालेली आहे? ह्या ठिकाणी मूर्ती होती, ती कुठली मूर्ती होती, काय आहे? सो जेव्हा आम्ही ही जागा म्हणजे ही जेव्हा शाळा आमच्याकडे आली तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला जेव्हा सुरुवातीला आम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा गावकऱ्यांनी आम्हाला सांगितले की मॅडम अहो बघा ना किती योगायोग आहे, तुम्ही सुद्धा देवी भक्त आहात आणि ह्या जमिनीमध्ये 18 वर्षापूर्वी जेव्हा जमीन खोदली गेली होती तेव्हा ह्याच जमिनीमध्ये लक्ष्मीची मूर्ती सापडली. आणि हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा शीतल आणि मी आम्ही दोघंही अगदी भावनुक झालो की अरे किती गोड गोष्ट आहे. आणि त्या मूर्तीला एक मान सन्मान देण्यासाठी आणि त्यांना त्यांची जागा एक व्यवस्थित रिस्पेक्टफुल जागा देण्यासाठी आम्ही असा विचार केला की ती ह्या जमिनीची रक्षणकर्ता आहे, मुलांना तिचा आशीर्वाद मिळेल आणि मुलांचं भवितव्य पण छान होईल. तर ह्या अगदी क्लीन उद्देशाने, अगदी छान उद्देशाने आम्ही हे छोटंसं एक मंदिर बांधलं. आणि ह्या मंदिरामध्ये फक्त लक्ष्मीची छोटीशी मूर्ती काय ठेवायची, कारण का त्याचा शाळेशी काही संबंध नाही आहे, मात्र जागेशी आहे. तर मग आम्ही असा विचार केला की विद्येची मूर्ती म्हणून सरस्वती माता म्हणून आम्ही एक 2.5 फुटाची एवढी मोठी मूर्ती आम्ही इथे ती कुठून आणली तुम्ही? ती मी राजस्थानवरून बुक केलेली. हे पूर्ण मंदिर जे आहे ते राजस्थानमध्ये एक आहेत जे बनवतात मंदिर. तर त्यांना मी सांगितलं की हे बघा, हे माझ्या घरी नाही लागणार आहे किंवा शीतल मॅडमच्या घरी नाही लागणार आहे, हे एका शाळेमध्ये लागणार आहे. तेही त्या शाळेमध्ये अशी मूर्ती सापडली म्हणून आम्ही हे करतोय. आम्हाला एक थोडीशी मदत करतं. त्यांनी मग आम्हाला थोडं स्वस्तामध्ये हे पूर्ण मंदिर आणि ती मूर्ती आम्हाला बसवून दिली. तर हे राजस्थानवरून आलं. मग ही जेव्हा मूर्तीची चोरी झालेली आहे तेव्हा तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी फोन केला, मग त्याच्यानंतरची कशी झालेली आहे तुमचं पोलिसांशी किंवा अदरवाईज कसं? ॲक्च्युली जेव्हा सरांना डुकले सरांनी शीतल मॅडमना फोन केला तर शीतल मॅडमनी जेव्हा सांगितलं तर इट वॉज व्हेरी शॉकिंग. कारण का मला शीतल मॅडम नेहमी म्हणत होत्या की आपण मंदिर इतकं छान बांधलेलं आहे, मुलं इतकं छान येतात, इथे पाया पडतात, जातात, एक पॉझिटिव्हनेस आलेला आहे. पण मला असं वाटतं की आपण ह्याला कुंपण घातलं पाहिजे किंवा आपण ह्याला काहीतरी बांध घातला पाहिजे, गेट बांधला पाहिजे. तर मी म्हटलं देवाला कसलं आपण बांध घालणार आणि कोण देव चोरी करणार. पण तो इट वॉज सच अ शॉकिंग थिंग की मग मी इमिजिएटली SP सरांना फोन केला. कलेक्टर मॅडमचे जे असिस्टंट आहेत मारुती सर, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं प्लीज मला SP सरांचा नंबर द्या, अशी घटना झाली. त्यांनी मला त्वरित नंबर दिला. मी SP सरांना मेसेज टाकला. त्यांचा त्वरित मला मेसेज आला की मॅडम आम्ही याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मदत करू. ही खूप चुकीची गोष्ट घडलेली आहे, ही म्हणजे आपल्या संवेदना आणि आपल्या भावनांना दुखापत आहे ही, आणि देव चोरणं हे चांगली गोष्ट नाही आहे. सो मग त्यांनी ते कार्यरत झाले. इमिजिएटली त्यांनी आपले जे पाटील सर आहेत त्यांना फोन केला. पाटील सर इथे स्वतः आले. मग पाटील सरांनी इथे स्वतः सगळ्यांशी बोलणं केलं, इकडे येऊन बघून गेले आणि मग त्यांनी सांगितलं की हा एक क्राईम स्पॉट आता झालेला आहे, सॉरी आम्ही मंदिराला असं बोलतो पण आता ही आमची भाषा आहे कारण का इथे चोरी झालेली आहे. आणि मग त्यांनी इथे ते रिबीन सगळ्या ठोकल्या आणि आम्हाला सांगितलं की आता इथे याच्याजवळ कोणी येऊ नका. आणि मग लगेचच दुसऱ्या दिवशी इथे त्यांचा फॉरेन्सिक लॅबची पूर्ण गाडी आली. फॉरेन्सिक लॅबचे 4 लोक. म्हणजे 22 तारखेला घटना झाली आणि 23 तारखेला लगेच. हो, आज 24 आहे ना. हो, 23 तारखेला काल त्यांनी म्हणजे 22 तारखेला 3 वेळा पोलीस इथे येऊन गेले. लगेच ॲक्शन, म्हणजे सकाळी सकाळी पोलीस आले. आणि मी म्हणजे आय एम सेईंग सो थँक्स. आणि मला इतकं प्राऊड फील होतं आहे की खरंच आमचे पालघरचे पोलीस इतके सॉलिड आहेत की इतक्या फटाफट त्यांनी ह्याच्यावरती ॲक्शन घेतली. एवढ्या गाड्या आल्या. आणि मग सकाळी मग नितीन सर म्हणून एक आहेत, त्यांना ही केस आता इन्व्हेस्टिगेशन करायला दिलेली आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यातून असं पोलिसांनी तुम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे केलेलं, मग पोलिसांनी सांगितलेलं आहे का म्हणजे लवकरात लवकर आपण चोरी करणाऱ्याला पकडू किंवा काय? खरं सांगायचं तुम्हाला तर कालच जेव्हा पोलीस आले तर त्यांना म्हटलं अहो हा देवारा असा खूपच वाईट वाटतोय, मुलांनासुद्धा वाईट वाटतं आहे. आणि 26 जानेवारीला आम्ही एक कार्यक्रम करणार होतो आणि आमच्या लॅबचं सायन्स लॅबचं उद्घाटन आम्ही करणार होतो. तर सगळेजण इतके कोलॅप्स झालेले आहेत, मुलं रडली, आमचे शिक्षक रडले, आमचे
आम्ही स्वतः ह्या मॅडम रडल्या, आम्ही सगळेच जण म्हणजे वाईट आम्हाला. कारण बघायला गेलं तर बरोबरच आहे, कारण एक नातं होतं. कारण आपण शाळेमध्ये बघतो तेव्हा हे पटांगण आहे ते मोकळं पटांगण आहे आणि एवढ्या वर्षांनी आपल्या विद्येचं जी मंदिर सरस्वती माता आहे ती बसवलेली होती आणि ती काही दिवसामध्ये चोरी झालेली आहे. त्याच्यामुळे कोणाला पण एक भावनिक नातं जोडलेलं होतं आणि ती चोरी झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे पोलीस पण असं वाटतं तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, मग लवकरात लवकर चोरी करणाऱ्याला पकडतील. त्यांनी इमिजिएटली असं सांगितलं, म्हणजे आम्ही असं म्हटलं की हे रिकामं दिसतंय, तर आम्ही कदाचित आता प्लास्टर ऑफ पॅरिसची काहीतरी अशी एक तात्पुरती एक मूर्ती आणून इथे ठेवतो. तर मला नितीन सरांनी मला आणि शीतलला बघितलं आणि म्हणाले की मॅडम तुम्ही काळजी करू नका, 26 जानेवारीपर्यंत कदाचित आम्ही तुम्हाला तुमची मूर्ती आणून देण्याचा प्रयत्न करू. त्यांचा आणून देतील की नाही मला माहिती नाही, पण त्यांच्या ह्या शब्दाने ना इमिजिएटली शीतल मॅडम हसल्या, मी हसले, आमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. आमच्या शिक्षकांनी अक्षरशः रात्रभर इथे जागं राहून ह्या क्राईम स्पॉटवर कोणी येऊ नये, कारण का इकडे 3 लोकांचे पायाचे ठसे दिसलेले आहेत उमटलेले इकडे. आणि ती मूर्ती त्यांनी असंच वाटतंय की जाणकार आहे ज्याला एक्झॅक्टली माहिती होतं की एक फरशी जी आहे जी अशी लावलेली आहे किनारीला चिकटवलेली, ती फरशीच उचलली तर सगळंच्या सगळंच आपण एकंदरीत असं सांगितलं म्हणजे ह्या गोष्टीची अगोदर केली असेल पूर्ण, कसं चोरी करायचं एकंदरीत तसं असू शकतं. तसंच ह्या ठिकाणी स्कूल आहे, इथे CCTV आहेत का? सो आमच्याकडे असं झालं की आता आम्ही 7 महिन्यापासून काम करतोय. 8 महिन्याआधी म्हणजे 1 महिना आमचा पूर्ण काय आहे पत्रव्यवहारमध्ये गेला. 7 महिने झाले ह्या शाळेमध्ये फक्त वॉल आणि बेंचेस आणि काळ्याफळ्या याच्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आम्ही इथे आल्यानंतर मुलांना पाणी नव्हतं, मागच्या 4-5 वर्षापासून पाणी नव्हतं. तर शेल्टर फाउंडेशनने इकडे 375 का 80 फुटाची आम्ही बोर टाकली आणि मुलांना पहिलं पाणी सुरू करून दिलं. आम्ही टॉयलेटमधले सगळे नळ बदलले जेणेकरून टॉयलेट स्वच्छ राहावे, मुलांना पाणी मिळावं, पाईपलाईन चेंज केल्या. प्लस इकडे मागच्या 4 वर्षापासून शिक्षकांना रोजगार मिळत नव्हता बरोबर, तर त्यांची जी काही थकबाकी होती ती आम्ही शेल्टर फाउंडेशनने आम्ही थोडीफार चुकती केली. आणि आता आम्ही सायन्स लॅबचं काम सुरू केलं आहे. मागच्या 17 वर्षापासून ही शाळा 6वी ते 12वीची आहे, पण इकडे सायन्स लॅब नाही. आमची जी मुलं आहेत ती वह्यामध्ये लिहून हिरव्यामध्ये पिवळं मिक्स केलं तर गुलाबी धूर येतो असं रसायन, तर असं बिचारे लिहून प्रॅक्टिकल देत होते. आणि तरीसुद्धा या शाळेचा मागच्या वर्षी 83% रिझल्ट होता. मुलं खूप हुशार आहेत. मग आम्ही सायन्स लॅबमध्ये पैसे टाकले. तर असं झालं की एकतर कंपाऊंड इथे ह्या शाळेला कंपाऊंड नाहीये, पूर्ण मोकळं पटांग आहे पूर्ण आहे, कारण का हे 3 एकर आहे, 3 एकरपेक्षा जास्त आहे. आणि मला असं वाटलं जागेला संरक्षणामध्ये पैसे आपण टाकायचे, आपल्याकडे आहे तर एवढंच फंड की आपण मुलांच्या शिक्षणाला टाकायचे. तर आम्ही निवडलं की मुलांच्या शिक्षणाला टाकले पाहिजे आणि सरकार किंवा ग्रामपंचायत किंवा आणखीन कोणाकडून तरी मदत घेऊन आम्ही नंतर कंपाऊंडवर लक्ष देऊ, आणि म्हणून आम्ही इथे लक्ष दिलं. मात्र असं झालं की आम्ही आता जे काही काम केलेलं आहे इथे विजेचा पुरवठा बरोबर नाही आहे. 24 तासामधून फक्त 4 का 5 तास लाईट येते, तीही अस्थिर आहे. म्हणजे आम्ही आता मोटार लावली आहे, आम्ही जे आपलं पंप लावला आहे ना त्याची मोटार जवळजवळ 2दा-3दा उडाली. त्याच्या आम्ही 42,000 आम्ही त्याचे कारण नसताना फीस भरली. तर कॅमेरा कुठून चालवणार? जर कॅमेरा लावला तर त्याला वीज पाहिजे, जर रात्री वीजच नसेल तर काय कॅमेरा चालणार? सो त्यामुळे आता आम्ही आमच्याकडे काय आम्ही काम लाईनअप केलेलं की सोलार पॅनल लावायचे ह्या शाळेला जेणेकरून वीज येईल, तर मग पॅनल आणि मग ते कॅमेरे बिमेरे सगळे, आणि मग कम्प्युटर लॅब आम्हाला करायचे. आम्हाला माहिती नव्हतं की आमचे देव असे चोरीला जातील. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.